खरी राष्ट्रवादी काँग्रेस कुणाची याचा अद्याप कोर्टाने निवाडा केला नसलाय तरी थेट लोकसभेमध्ये त्याचे पडसाद उमटले। अजित पवारांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नवनिर्वाचित खासदार सुनील तटकरे यांनी आपलीच खरी राष्ट्रवादी काँग्रेस असा दावा लोकसभेत केला। यावरूनच लोकसभेमध्ये दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदारांमध्ये सामनाच रंगला। लोकसभा अध्यक्ष म्हणून ओम बिर्ला यांची दुसऱ्यांदा निवड झाली। बिर्ला यांच्या निवडीनंतर अभिनंदन प्रस्तावावर बोलताना अजित पवारांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरेंनी सुरुवातीला आपल्या पक्षाची ओळख करून दिली। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ओरिजिनल या पक्षाचे अध्यक्ष अजितदादा पवार यांच्या वतीने मी आपल्या मनपूर्वक शब्दामध्ये या ठिकाणी अभिनंदन करू इच्छितो आहे। पण तटकरेंच्या या विधानानंतर सभागृहात विरोधी बाकावरून आवाज येऊ लागला। या पक्षाचे अध्यक्ष अजितदादा पवार यांच्या वतीने मी आपल्या मनपूर्वक शब्दामध्ये या ठिकाणी अभिनंदन करू इच्छितो आहे। शरद पवारांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादीच्या खासदारांनी तटकरेंच्या भाषणात व्यत्यय आणण्याचा प्रयत्न केला। तटकरेंनी भाषणात आपलीच खरी राष्ट्रवादी काँग्रेस असल्याचा दावा केला। पुन्हा एकदा तटकरे काय म्हणाले ते पहा। अध्यक्ष महोदय, 18वी लोकसभा नवा इतिहास घेऊन आलेली आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिल्याच्या नंतर 1962 सालामध्ये देशाचे पंतप्रधान जवाहरलालजी नेहरू हे तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले होते। तटकरेंच्या या दाव्यामुळे लोकसभेत वादाला तोंड फुटल्याचं पाहायला मिळालं। विरोधी बाकावर बसलेल्या शरद पवारांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादीच्या खासदारांनी तटकरेंच्या भाषणावर आक्षेप घेतला। तटकरे बोलत असताना राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदारांनी घोषणाबाजी केली। त्यावेळी तटकरे काहीसे गोंधळल्याचं पाहायला मिळालं। अध्यक्ष महोदय, 18वी लोकसभा नवा इतिहास घेऊन आलेली आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिल्याच्या नंतर 1962 सालामध्ये देशाचे पंतप्रधान जवाहरलालजी नेहरू हे तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले होते। खरं तर तटकरेंनी आपलीच खरी राष्ट्रवादी असल्याचा दावा करण्यापूर्वी सुप्रिया सुळेंनी लोकसभा अध्यक्षांच्या अभिनंदन प्रस्तावावर भाषण केलं होतं। त्यानंतर आपल्या भाषणाच्या सुरुवातीलाच हा उल्लेख केला। I take this opportunity on behalf of the Nationalist Congress Party and the original founder and our beloved leader Shri Sharad Pawar ji and all of us to congratulate you on your second innings. सुप्रिया सुळेंनी राष्ट्रवादीचे खरे संस्थापक शरद पवार असल्याचा उल्लेख करून एक प्रकारे अजित पवारांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादीला चिमटा काढला होता। त्याला सुनील तटकरेंनी प्रत्युत्तर देताना आपलीच खरी राष्ट्रवादी काँग्रेस असल्याचा दावा केला आणि या वादाची ठिणगी पडली। मला वाटतं हे केवळ शब्दांचे बुडबुडे होते, कारण महाराष्ट्रातल्या जनतेनं लोकसभा निवडणुकीमध्ये हा स्पष्ट कौल दिलेला आहे। जर आपण बघितलं तर एकूण त्या पक्षानं 5 जागा निवडल्या, 5 जागा लढवल्या, त्यातली केवळ 1 जागा निवडून आली। म्हणजे याला आपण 20% स्ट्राईक रेट म्हणतो। आदरणीय पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली आमच्या पक्षानं 10 जागा लढवल्या, त्यातल्या 8 जागा निवडून आल्या। याला 80% स्ट्राईक रेट म्हणतो। महाराष्ट्रातल्या मायबाप जनतेनं हा कौल दिला। अजित पवारांच्या बंडानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली आहे। तसंच एकाच पक्षाचे 2 पक्ष झाले आहेत। पण खरी राष्ट्रवादी कुणाची, साहेबांची की दादांची, याचा फैसला काही झालेला नाही। खरं तर लोकसभा निवडणुकीपूर्वी निवडणूक आयोगानं अजित पवारांची खरी राष्ट्रवादी काँग्रेस असल्याचा निवाडा केला होता, पण त्याला शरद पवारांनी सुप्रीम कोर्टात आव्हान दिलंय। तसंच सुप्रीम कोर्टानं यावर अद्याप निकाल दिलेला नाही। या दरम्यान लोकसभा निवडणुकीसाठी निवडणूक आयोगानं शरद पवारांच्या पक्षाला नवं नाव आणि नवं चिन्ह दिलं। तर अजित पवारांना घड्याळ चिन्हाचा वापर करताना प्रकरण न्यायप्रविष्ट आहे असं ठळक अक्षरात लिहिण्याचे आदेश दिले होते। त्यामुळे खरी राष्ट्रवादी कोणाची याचा फैसला बाकी असतानाच लोकसभेत त्यावरून जुंपल्याचं पाहायला मिळालं। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।